हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 5. बाईजा येऊन ताट घेऊन गेली. लक्ष्मीबाईंना म्हणजेच आईसाहेबांना जेव्हा समजले नुपूर जेवली, सर्व काही खाल्ले, तेव्हा त्यांनी हात जोडले देवाला. थोड्याच वेळात बाहेर बोलण्याचा आवाज येऊ लागला. नुपूरने ओळखले. आपले फ्रेंड्स परत आले. ते उठून बसली. हाय नुपूर म्हणत जय तिच्या रूममध्ये आला. पाठोपाठ रिचाही होती. अरे, हे काय तुझ्या कपाळाला कसली पट्टी? पडली बिडलीच की काय? त्याने काळजीने विचारले. तो नुपूरच्या शेजारी बसला. नुपूरला हुंदका आला. अगं, हे काय रडतेस? शांत हो पाहू, प्लीज प्लीज. नुपूर, आम्हाला मिस केलेस ना? बघ, जय म्हणत होता कॅन्सल करू या प्रोग्राम, पण तूच नको म्हणालीस. रिचा बोलली. नुपूर प्लीज रडू नको ना. जयला वाईट वाटत होते. नुपूरने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. ती रडतच होती. रिचा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, सॉरी ग, आम्हाला खूप उशीर झाला. तू पडलीस ना, पायामुळे. काय म्हणतोय तू? पाय तुझा कमी झाला की नाही? उद्यापासून आम्ही कुठेही जाणार नाही, तुझा पाय ठीक झाल्याशिवाय. दिवस कसा गेला? खूप कंटाळलीस? जय आस्तेने विचारत होता. खूप वाईट गेला दिवस, खूप वाईट. ओ सॉरी नुपूर, तुम्ही गेलात त्याचे काही नाही रे, पण काय? एकटीला करमले नाही हेच ना? नाही, तसेही नाही. आज माझा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. बोलता बोलता पुन्हा तिला भरून आले. आयुष्यातला वाईट? एवढे काय झाले? सांग ना. नुपूर, पडलीस म्हणून खूप लागले आहे? मी पडले नाही जय, तुझ्या भावाने पाडले मला. हॉरिबल. रिचा बोलून गेली. कसे शक्य आहे? अविश्वासाने जय म्हणाला. मी खोटे सांगते? नाही ग, तसे नाही म्हणायचे मला. जय, तुझ्या त्या दादासाहेबांनी मला खूप त्रास दिला. काय ते नीट सांग ना. नुपूर, कसला त्रास दिला? रिचाने विचारले. जाऊ दे, सांगतानाही माझ्या मनाला त्रास होईल. तरी पण भांडला आहे तुझा भाऊ माझ्याबरोबर. अपशब्द वापरलेत माझ्याबद्दल, शिवाय ढकलून दिले. दादासाहेबांनी असे कसे केले? ते कधी असे वागलेले माझ्या ऐकण्यात नाही. अशा प्रकारे त्यांचा तोल गेलेला खरेच मी कधी ऐकले नाही. नुपूर, काय झाले? प्लीज नीट सांग. जय, तेजूने लिपस्टिक लावण्याचा आग्रह केला म्हणून मी तिला लिपस्टिक लावली. बस एवढेच कारण. आणि मग ते नको तसे बोलले मला कॅरेक्टर लेस ठरवले त्यांनी. काय? जय म्हणाला. त्याला सगळेच विचित्र वाटत होते. लिपस्टिक वरून दादासाहेबांनी भांडावे, ढकलावे तिला. नुपूर, आय एम सॉरी, प्लीज माफ कर दादासाहेबांना. मी विचारीन त्यांना. तुझा त्यांनी केलेला अपमान मलाही सहन झालेला नाही. माफी मागावी लागेल त्यांना तुझी. तीही मागून झाली आहे. दादासाहेबांनी माफी मागितली? हाही एक धक्का होता जयला. हो, मगाशी आले होते माफी मागायला. सगळा देखावा. माफी मागायला आले आणि अत्याचार करून गेले. व्हॉट मीन्स अत्याचार? जयचे शब्द त्याच्या तोंडातून नीट बाहेरही पडले नाही. जेवायला घातले बळजबरीने. तिचे वाक्य ऐकून जयला हुश्य झाले. म्हणजे तू जेवली नव्हतीस? सकाळी तुमच्याबरोबर नाश्ता केला होता तेवढाच. म्हणजे दुपारीही जेवली नव्हतीस? पाणीही प्यायले नव्हते? अरे, तूच विचार कर. एवढा अपमान झाल्यानंतर मला जेवण खाणं सुचेल का? मग तर दादासाहेबांनी तुझ्यावर अत्याचार केला ते योग्यच केले. अरे, पण जबरदस्तीने जेवण भरवले चांगले. जेवण भरवणे? दादासाहेबांनी चक्क तुला भरवले? नाही तर काय? जयला हसू आले. हसतोय काय? सॉरी नुपूर, पण भरवणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने बापरे. एनिवे, तू त्यांना माफ कर. शक्य नाही. मग 4 शिव्या दे आणि मोकळी हो. राग धरून बसू नकोस प्लीज. जय म्हणाला. दुसरा एक उपाय आहे माझ्याकडे. नुपूर म्हणाली. कोणता? मला गाडीत बसून द्या, मी जाईन घरी. नो, नेव्हर.
जय व रिचा दोघे एकदमच म्हणाले, अरे पण मला नाही आता इथे राहायचे. दादासाहेबांमुळे तू ही ट्रिप सोडून जावेस हे पटत नाही आणि आवडणारही नाही. तू पाहिजेच आम्हाला. पण जय, प्लीज माझ्यासाठी विचार कर. यापुढे तू केव्हा भारतात येणार? त्यावेळी आम्ही कोण, कुठे असू सांगता येत नाही. तूच सांग, पुन्हा जमेल सगळे आपण एकत्र? अवघड आहे. नुपूरने कबूल केले. पटते ना? पटते आहे ना तुला? मग एकच आमचे. घरी जाण्याचा विचार सोडून दे माझ्यासाठी प्लीज. अरे पण जय, तिला मध्येच अडवीत रिचा म्हणाले, एक ग त्याचे, तो सांगतोय ते बरोबर आहे. काहीसा विचार करून नुपूर म्हणाली, ठीक आहे, पण पुन्हा तुझ्या भावाने माझ्याशी पंगा घेतला तर बघ. ओके ओके, पुन्हा काही घडणार नाही, हा माझा शब्द आहे. ए जय, तिने ऐकले तुझे. आता तू जा झोपायला, आम्हीही झोपतो. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. जयसिंह निघून गेला. माझे म्हणणे बरोबर होते की नाही? रिचा म्हणाली. कोणते? या गावंढळ माणसाविषयी? मी नाही बाई अशा वातावरणात राहू शकणार. आधीच माहिती होते मला ते. तुला पटत नव्हते ना? मलाच म्हणत होतीस गाव चांगले असेल, माणसे चांगली असतील. अगं तू दादासाहेब शी काय ध्यान आहे ते गावंढळ. आणि आता तुझे ऐकल्यानंतर लक्षात आले, तो फक्त अडाणी नाही तर रानटीही आहे. अगदी बरोबर. अगं जेवणार नाही म्हटल्यावर काय बोलला वागला तो. माझी मान अशी दाबून धरली, अजून दुखते. मान धरली होती तुझी त्याने? अगं मगाशी जयला नाही सांगितलेस ते? राहिले बाई सांगायची. त्याची आठवण आली तरी अंगावर भीतीने काटा उभा राहतो. मी तरी यापुढे त्या प्राण्याकडे ढुंकणे पाहणार नाही. नुपूर, त्याच्या बायकोचे काय होत असेल ग? बिचारी, कुठल्या जन्मीचे पाप म्हणून हा असला नवरा मिळाला असेल तिला. तू पाहिलेस तिला? ती गावाला गेली आहे, तेजूने सांगितले मला. तिला नरकातून सुटका झाल्यासारखे वाटत असेल, कोण जाणे. जाऊ दे ग त्याचा विचार. दिवसभर तेच केले आहे मी. तुमचा दिवस कसा गेला? मस्त, मजेत. तू पाहिजे होतीस. माझी बॅड लक, दुसरे काय. दुसऱ्या दिवशीचे जयने ठरवलेले सर्व कार्यक्रम त्यानेच रद्द केले. नुपूरला एकटे वाटू नये याची सर्वांनीच काळजी घेण्याचे ठरले. सकाळी विशाल, करण, देवदत्त, आदित्य आणि जय नदीवर पोहण्यासाठी गेले. रिचालाही त्यांच्याबरोबर जावे वाटत होते, पण जयने विरोध केला. रिचा आणि नुपूर दोघी आवरून चहा नाश्ता करून चेस खेळत बसल्या. नुपूरचा पाय अजून दुखत होताच. थोड्या वेळाने आईसाहेबांच्या सोबत तेजस्विनीही तेथे आली. या आईसाहेब, नुपूरने त्यांचे स्वागत केले. कसं वाटतंय आता? ठीक. पाय काय म्हणतोय? कुरकुरतोय थोडा. कपाळावरची जखम दुखते? नाही आईसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. आंटी, हे काय आहे? या खेळाला चेस म्हणजे बुद्धिबळ म्हणतात. अव्वा, हा खेळ आहे? अव्वा, हा खेळच आहे, नुपूर हसत म्हणाली. आईसाहेब, प्रिन्सेस तेजूचे हे अव्वा खूप गोड वाटते. आमची तेजस्विनीच गोड आहे अगदी. तिची चिवचिव बंद असली की करमत नाही मला तर. चौकस आहे ती. काल किती प्रश्न विचारत होते मला. दिसेल त्यांना भंडावत असते. आंटी, मी खेळू? मला शिकवणार? शिकवते. पण हा खेळ लगेच नाही खेळता येत. आधी व्यवस्थित शिकावे लागते. तू तुझ्या काकाजींकडून चांगले शिकून घे. काकाजीकडे नाहीच आहे मुळे हा खेळ. आम्ही जाताना हा खेळ तुला देऊन जातो. मग तर झाले? हां, चालेल. छान. काल लिपस्टिक घेतली, आता हा खेळ? जाईपर्यंत आणखीन काय काय घेणार आहेस ग? आईसाहेब तेजस्विनीला म्हणाले. असू द्या हो. पण आईसाहेब, लिपस्टिक काही तिला लावता येणार नाही. तसे काही नाही. कालचे विसरून जा. नको ते घडले. नुपूर इथे राहतच नव्हती. आम्ही सगळ्यांनी खूप आग्रह केला, समजूत घातली, तेव्हा कुठे राहायला तयार झाली. रिचा म्हणाली. समजूतदार आहात नुपूर तुम्ही. स्त्रीने असेच समजूतदार असावे. कौतुकाने आईसाहेब म्हणाल्या. आईसाहेब, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही आम्हाला असे अहो जाऊन म्हणू नका. संकोच वाटतो. प्लीज. आम्हाला सवय आहे असेच बोलायची.
प्रयत्न केला तरी जमणार नाही, तेव्हा तुम्ही काही संकोच वाटून घेऊ नका प्लीज. पण बिन काही काढू नका. आईसाहेब, आम्ही सगळ्यांना एकेरी बोलवतो. तुम्हाला आवडत नसेल आमचे बोलणे. नाही तसे काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वागता, आम्ही आमच्या. बरे निघते. मी सुद्धा जाऊ? तेजस्विनीने विचारले. तुला जायचे तर जा. आमचा खेळ बघायचा असेल तर बैस. मग मी बसतेच. त्यांच्या खेळात काही लुडबुड करू नकोस. नाही आजीसाहेब, मी बघत बसते. आईसाहेब निघून गेल्या. नुपूर रिचा खेळात रमल्या. तेजस्विनीला खेळ समजत नव्हता, तरीही ती शांतपणे बघत होती. थोड्या वेळाने पोहायला गेलेले सर्वजण आले. त्यांचा दंगा सुरू झाला. नुपूर आणि रिचाचा चेसचा गेम बरोबरी सुटला होता. बायजा आणि 2 नौकर नाश्त्याचे ट्रे घेऊन आले. मुलांना सपाटून भूक लागली होती. समोर गरमागरम पदार्थ दिसतात ते त्यावर अक्षरशः तुटून पडले. संध्याकाळी विशाल, आदित्य, देवदत्त, करण आणि जय बाहेर पडले. जयच्या गावातल्या मित्रांना भेटण्याचे ठरले होते. रिचा आणि नुपूर वाड्यावरच होत्या. थोड्या वेळात आईसाहेब आल्या. त्यांच्याबरोबर एक माणूस होता. नुपूर, तुमचा पाय जरा यांना दाखवा. नुपूर खुर्चीवर बसली. पाय तिने पुढे केला. आलेला माणूस खाली बसला. तो नुपूरचा पाय पाहू लागला. त्याने नुपूरचा पाय हातात घेतला, निरखून पाहिला. ठराविक जागांवर हात फिरवीत तो म्हणाला, इथं दुखतंय? हो, तेथेच जास्त दुखते आहे. आणि कुठं? कळ तेथूनच येते. हळूवार हात फिरवत होता तो माणूस पायावर, आणि बघता बघता त्याने एक झटका दिला पायाला. नुपूर जीवाच्या आकांताने ओरडली, काय केलं तुम्ही? दुखणारा पाय असा कसा दाबला? इडियट, स्टुपिड. आईसाहेब नुपूरच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. काही नाही, झाले आता. थोडीशी कळ सहन करा. नुपूर रडू लागली. कळ मस्तकात गेली होती. तो माणूस असे काही करे याची तिने कल्पनाही केलेली नव्हती. आईसाहेब, काय चालले? काय चालले? काय हे? कसला अघोरी उपाय हा? नुसता अडाणीपणाच आहे. रिचा बोलत होती. नुपूरची कळ कमी झाली. तिने स्वतःला सावरले. रिचा, प्लीज स्टॉप इट. अगं, पण आपण सगळे डॉक्टर आहोत इथे. मग या अडाणी माणसाला या घेऊनच कशा आल्या? नुपूर, आता कसे वाटतंय? आईसाहेब, कळ कमी झाली. आता उठून चालून बघा बरे. पण उठा तरी. प्रयत्न करा. नुपूर उठली. तिने पाऊल टाकले. दुखले? नाही. थोडे चालून बघा. नुपूरने थोडे अंतर चालून बघितले. अजिबात दुखले नाही. आईसाहेब, आता अजिबात दुखत नाही. असे कसे झाले? रिचा, अगं, माझा पाय दुखायचा थांबला. नुपूरच्या शब्दात आश्चर्य होते. ह्यांनी तुमच्या पायाचा मुरगळा काढला म्हणून दुखत नाही. आता तुम्ही धाकोत चालला तरी बी नाही दुखणार, तो माणूस म्हणाला. आईसाहेब, थँक्यू व्हेरी मच. पायामुळे माझी ट्रिप वाया जाते की काय असे मनातून वाटत होते मला. म्हणून तर यांना आणले. अहो, यांच्या घराण्यात पिढीजात गुण आहे हा. कसलाही मुरगळा असू दे, यांच्याकडून ठीक होणारच. त्या माणसाला नुपूर म्हणाली, मी माफी मागते. माझी मैत्रीण तुम्हाला काही बाही बोलली. माफ करा. असलं काय बी बोलू नकासा. तुम्ही जोराने ओरडलात. त्यांना काळजी वाटली. त्या अडाणी माणसाचा समजूतदारपणा पाहून नुपूरला अचंबा वाटला. त्याला हात जोडून ती म्हणाली, मी आभारी आहे तुमची. म्या निघू? त्याने आईसाहेबांना विचारले. ठीक आहे, जा तुम्ही. तो माणूस निघून गेला. नुपूर आईसाहेबांना म्हणाली, आईसाहेब, रिचाचे बोलणे मनावर घेऊ नका. अजिबात घेणार नाही. आतापासून तुम्ही हिंडायला फिरायला मोकळे झाला. खरेच आईसाहेब, अशाही काही कला असतात हे मला माहीतच नव्हते. आईसाहेब निघून गेल्या. नुपूर आनंदात होती. तिचा पाय खरोखरी ठीक झाला होता. रिचा, खरेच ग, मला आता अक्षरशः नाचावेसे वाटते आहे. पाय अजिबात दुखत नाही. तू ओरडलीस तेव्हा तर मला काही सुचेना. बाई ग, भयानक कळ आली होती बघ. मला सहनच झाली नाही. त्या क्षणी मला वाटले, मोडला आता माझा पाय, मेलेच मी. घाबरले होते. माझीही तीच अवस्था होती. त्यामुळे मी आईसाहेबांना बोलले.
फारच तोडून बोललीस तू, पण जाऊ दे. आईसाहेबांनी ते काही मनावर घेतले नाही. उद्यापासून प्रोग्राम ठरवायचा तर? अगदी नक्की. उद्या कशाला, आजपासूनच ठरवला तरी चालेल. हे सगळे येतील तेव्हा त्यांना चांगला आश्चर्याचा धक्का बसणार आहे, रिचा म्हणाली. थोड्याच वेळात सगळे परतले. भेटले जुने मित्र, रिचाने विचारले. जुने काय म्हणतेस, ते अजूनही माझे मित्रच आहेत. भेटले. त्यांना खूप आनंद झाला. रिचा, याचे इथले मित्रही त्याला सरकार म्हणतात आणि भेटल्यावर प्रथम नमस्कार करतात. म्हणजे मैत्रीमध्येही आदर सत्कार आहे तर? काय करणार, इथले लोक आमच्या घराण्याला मान देतातच. मी मित्र आहे याचा त्यांना केवढा अभिमान वाटतो. घराण्याचा वारसा आहे, त्याला मी तरी काय करणार. जय, उद्याचा काय प्रोग्राम ठरवतोस, नुपूरने विचारले. तुझा पाय ठीक होईपर्यंत नो प्रोग्राम. त्यासाठी आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणजे माझा पाय एकदम ठीक झाला आहे. मगाशी तर दुखत होता, करण म्हणाला. आता जादू झाली आहे, चालवून दाखव. बघू तरी तुझी जादू. नुपूर उठली. तिने चालवून दाखवले. हे कसे घडले, आदित्यने विचारले. नुपूर, तुझा पाय अचानक कसा बरा झाला? नुपूर, आईसाहेब येऊन गेल्यात ना, जय साशंक होत म्हणाला. तुला कसे समजले, रिचा म्हणाली. नुपूरचा पाय ठीक झाला म्हणजे धनपत इथे येऊन गेला. हा धनपत कोण आणि त्याने असे कुठले मेडिसिन दिले ज्याने नुपूरचा पाय एकदम ठीक झाला, विशालने विचारले. जय, तुला माहिती होते तर तू आधीच का नाही त्याला बोलावलेस, नुपूरने विचारले. त्याचा उपाय तू सहन करू शकणार नाही असे वाटले होते मला. अरे पण मी विचारतोय, हा धनपत कोण, कसला उपचार करतोय तो, विशालने पुन्हा विचारले. धनपत आमच्या गावातील एक माणूस आहे. शिक्षण अजिबात नाही, पण त्याच्याकडे कला आहे. कसलाही मोरगळा असू दे, त्याच्याकडून निघतोच. परंपरागत त्याच्याकडे ती विद्या आली आहे. नुपूर खूप त्रास झाला. खूप, बाबा रे, त्या क्षणी मला वाटले मी मेलेच. केवढी ओरडली नुपूर, रिचा म्हणाली. काही क्षण मला काही सुचत नव्हते, पण हळूहळू कळ कमी झाली आणि मला हायसे वाटले. जेव्हा आईसाहेब म्हणाल्या, जरा चालवून दाखवा, तेव्हा तर मी सटपटले. पाय नुकताच एवढा दुखलाय, आता चालून काय बघणार. पण पाऊल टाकले आणि लक्षात आले, आता पाय दुखत नाही. केवढा आनंद झाला म्हणून सांगू. तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय, सांगायला नकोच. चला, आता उद्यापासून खऱ्या अर्थाने एन्जॉय सुरू. त्या रात्री सगळेजण मोठ्या आनंदात होते. हास्य विनोदात जेवण झाले. दुसऱ्या दिवशी गावापासून थोड्या अंतरावर असलेले शिवालय आणि इतर काही स्थळांना भेटी द्यायचे ठरले. दुसऱ्या दिवशी नाश्ता करून सगळे निघाले. आईसाहेबांनी जेवणाचे डबे तयार ठेवले होते. नुपूरला त्यांचे खूप कौतुक वाटले. सुमोऐवजी जीपनेच त्यांचा प्रवास सुरू झाला. शिवालय पुरातन होते. रानातून पायवाट होती तेथे जाण्यासाठी. हिरव्यागार रानातून जाताना सगळ्यांना मजा वाटत होती. शिवाचे दर्शन घेऊन थोडा वेळ तेथे थांबून सगळे पुढच्या प्रवासाला लागले. दुपारी भुकेची जाणीव झाली. भटकून तशी सर्वांनाच भूक लागली होती. चांगली जागा बघून सगळे जेवायला बसले. आईसाहेबांनी भाकरी, भाजी, चपाती, लोणचे वाटल्या डाळीचे खमंग पिठले, शेंगदाण्याची चटणी, मटकीची उसळ, फोडणी घातलेला दहीभात, सगळे रुचकर पदार्थ दिले होते. जेवून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा फिरणे सुरू झाले. फिरण्याबरोबरच गप्पा, चिडवणे, गाणी म्हणणे, जोक सारेच सुरू होते. संध्याकाळी सगळे दमून परतले होते. आल्यानंतर नुपूरने गिझर सुरू केला. गरमागरम पाण्याने शॉवर घेतल्याने ती उत्साही झाली. तिला तसे बघून रिचानेही शॉवर घेतला. दोघींना खरेच खूप बरे वाटले. सगळा शीण गेल्यासारखे झाले. दोघी हॉलमध्ये आल्या. करण हातपाय दुमडून तेथेच दिवाणावर विसावला होता. करण, हे काय अजून तसाच आहेस तू? जा वॉश घे, बरे वाटेल. कंटाळा आलाय ग. तो सुद्धा जाईल. बाकीचे कुठेत? आपापल्या रूममध्ये. नुपूर आणि रिचाने सगळ्यांना हॉलमध्ये आणले. थोड्याच वेळात जेवण येईल आपले.
जेवून विश्रांती घ्या. आताच काय रूममध्ये जाऊन बसलात आणि मग सगळे बोलण्यात गुंतले. बायजा आणि इतर दोघी बायका जेवणाचे घेऊन आल्या. गरमागरम जेवण सगळ्यांनी छान ताव मारला. जेवण झाल्यावर करण म्हणाला, चला शतपावली करून येऊया. शुअर, आदित्य म्हणाला. पण आता रिचा आणि नुपूर फिरायला जाण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. तुम्ही या फिरून, आम्ही एखादा पिक्चर बघत बसतो, नुपूर म्हणाली. करण, विशाल, आदित्य, जय, देवदत्त फिरायला बाहेर पडले. रिचा आणि नुपूर सीडी प्लेअरवर पिक्चर बघत बसल्या. शक्तिसिंह आणि जय व इतरांची बाहेर गाठ पडली. दादासाहेब, तुम्ही आहात तरी कुठे? माझे मित्र आपले गाव व परिसर बघायला आले. तुम्ही काही मार्गदर्शन करा, जय म्हणाला. मी काय सांगणार, तुला तर गावाची चांगली माहिती आहे. दादासाहेब, प्लीज काही आयडिया द्या, आदित्य म्हणाला. जंगलात फिरायला आवडेल? दादासाहेबांनी विचारले. फंटास्टिक, नक्की आवडेल दादासाहेब. जंगलात फिरण्याचे, राहण्याचे थ्रिलिंग काही वेगळेच असेल ना? आम्ही नेहमी जातो, तरीही जावंसं वाटतंच, शक्तिसिंह हसत म्हणाला. जय, आपण ठरवूया जंगलात जाण्याचा प्रोग्राम. मला जंगलाची विशेष माहिती नाही, जय म्हणाला. दादासाहेब, तुम्ही चला ना आमच्या बरोबर. आम्ही? प्लीज, नाही म्हणू नका, प्लीज. पण आम्ही तुमच्या बरोबर म्हणजे? शक्तिसिंहाला पुढे काही बोलू न देता जय म्हणाला. दादासाहेब, प्लीज, तुम्ही याच आमच्या बरोबर. तुम्हाला जंगलाची माहिती आहे, तुम्ही नेहमी जाता, आमची तुम्हाला अडचण वाटणार नाही ना? हसत शक्तिसिंह म्हणाला. अजिबात वाटणार नाही, उलट आनंद होईल. होईना रे? येस, तुम्ही याच आमच्या बरोबर. ठीक, कधी जायची? उद्या. उद्याच? काही तयारी करावी लागेल. बरे असू दे, आम्ही आता त्याच तयारीला लागतो. पण तुम्हाला आधीच काही सांगायचे आहे. सगळे शक्तिसिंहाच्या आजूबाजूला झाले. शक्तिसिंह सांगू लागला. सगळे ऐकत होते. शक्तिसिंह येणाऱ्या अडीअडचणी सांगत होता, कसे वागावे वगैरे, आणि सगळे कान देऊन ऐकत होते. थोड्या वेळाने शक्तिसिंहाने विचारले, आहे तयारी जंगलात जाण्याची? येस दादासाहेब, आमची पूर्ण तयारी आहे. तर मग ठीक, उद्या दुपारी निघूया. शक्तिसिंह निघून गेला. सगळेजण एक्साइट झाले होते. सगळे तसेच पुढे फिरायला गेले. तासाभराने परत आले. नुपूर आणि रिचा पिक्चर बघत होत्या. दोघीही ऐका, उद्या आम्ही जंगलात जाणार आहोत. आम्ही म्हणजे? आम्ही सगळे. आम्ही आणि आम्ही दोघी? तुम्ही? छे छे, तुम्ही इथेच राहा. नाही हं, आम्हीही येणार. आम्ही बागेत फिरायला जाणार नाही आहोत, जंगलात जाणार आहोत, समजले? देवदत्त म्हणाला. समजले, चांगले समजले. तरीही आम्ही येणार आहोत. अगं पण तुम्हालाच सगळे अवघड आणि अडचणीचे होणार आहे. चालेल तुम्हाला? दोघी एका सुरात म्हणाल्या. सगळ्यांनी मिळून दोघींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघी काही एक ऐकायला तयार नव्हत्या. दोघींचा एकच ठेका होता, आम्हीही येणार. आमच्याबरोबर दादासाहेबही येणार आहे. दादासाहेब? नुपूरने तोंड वाकडे केले. म्हणूनच म्हणतो आहोत, तुम्ही येऊ नका. तरीही आम्ही येणारच. ठीक आहे, चला आमच्याबरोबर. पण आधीच सांगतो, खूप अवघड आहे जंगलात फिरणे. दादासाहेबांनी आम्हाला नुकत्याच काही सूचना केल्या आहेत, म्हणून म्हणत होतो, पण तुम्ही ऐकणार नाही. चला आमच्याबरोबर. पण एखादा साप दिसला किंवा इतर प्राणी तर थरथर कापू नका. तुम्ही आहात ना आमच्याबरोबर? मग झाले, नुपूर म्हणाली. तुमचे जे होईल ते आमचेही, रिचा म्हणाली. शेवटी त्या दोघांनाही घेऊन जाण्याचे ठरले. नुपूरला आणि रिचाला आनंद झाला. उद्या आधी दादासाहेबांच्या कानावर ह्या दोघी येणार हे घालायला पाहिजे. ते काय म्हणतात कोण जाणे. जयला दादासाहेब काय म्हणतील याची काळजी वाटत होती. थोडा वेळ सगळेच पिक्चर बघत बसले आणि नंतर आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. रिचा आणि नुपूरही आपल्या रूममध्ये आल्या होत्या. दोघीही आनंदात होत्या. नुपूर, मजा येईल ना? मी कधीच जंगलात गेलेले नाही. मी तरी कधी गेले. मजा करूया. मला वाटत होते आपल्याला ठेवून जातात की काय, पण आपल्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. नुपूर, तो खडूसही येणार आहे बरोबर?
मला तर त्याचीच काळजी वाटते आहे. त्याचे आणि माझे तर अजिबात जमणार नाही, नुपूर म्हणाली. जंगलात रानटी माणसाबरोबर जायचे आहे तर तो नुसता रानटी नाही, त्याहीपेक्षा वाईट आहे. मला तर तो अजिबात आवडला नाही. रिचा, आपण दोघींनी एक ठरवूया. त्या तिरसट माणसाशी संबंधच येऊ द्यायचा नाही. तो आपल्याबरोबर असणार आहे, संबंध येणारच. त्याला अवॉइड करायची, अजिबात किंमत द्यायची नाही. एवढे एकच लक्षात ठेव. चल झोपूया. कशाला उगीच टेन्शन घेतेस, नुपूर म्हणाली. दोघी बेडवर आडव्या झाल्या. बघता बघता त्यांना छान झोप लागली. उद्याची चिंता मिटली होती. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.